मी प्रणाली होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नवरात्री चालू आहे, आपण उपवास स्पेशल रेसिपी पाहिलेली आहे। आता 2 दिवसावर दसरा आलेला आहे। आता आपण दसऱ्याला काय नेहमीच श्रीखंडपुरी, बासुंदीपुरी, खीरपुरी, आज आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया। चला तर छान नवीन स्वीट रेसिपीला सुरुवात करू। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण कप गूळ घेतलेला आहे किसून, अर्धा कप खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, वेलची पूड लागेल आपल्याला 2 चमचे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, छोटा जायफळाचा तुकडा, 1 केळं घेतलेलं आहे। अजून आपल्याला तळण्यासाठी तेल लागेल किंवा तूप लागेल। तेल सर्वात प्रथम एका बाउलमध्ये आपण हे गव्हाचं पीठ ओतून घेऊया। रवा मिक्स करायचा आहे। आता गूळ आपण अर्धा कप पाणी गरम करून त्यात मिक्स करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर खोबरं, जिरं, जायफळाचा तुकडा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि हे केळं आपल्याला लागेल। वाटण तयार करून घेतलेलं आहे, यात थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा। मिक्सरला लावताना टाकली तरी चालेल। आता आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे पाणी। पाणी गरम केल्याने गूळ लगेच विरघळणार आहे त्यात। बऱ्याचपैकी गूळ वितळलेलं आहे। आता आपण 5-10 मिनिट बाजूला ठेवूया, मग ते पूर्ण विरघळेल। आता आपण हे पीठ मिक्स करून घेतलं आहे, गव्हाचं पीठ आणि रवा, त्यात वाटण टाकायचं आहे। केळं स्मॅश करून घेतलेलं आहे, ते पण टाकूया आता। चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता आपण हे गुळाचं पाणी गाळून त्यात ओतायचं आहे। थोडं थोडं पाणी ओतून मिक्स करून घेऊया।
वेलची पूड टाकायची आहे 2 चमचे. परत एकदा मिक्स करून घेऊया. मिश्रण जास्त पातळ पण करायचं नाही आहे, घट्ट पण करायचं नाही आहे. मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे गोळे तेलात सोडायचे आहेत. तेल गरम करत ठेवलेलं आहे. छोटासा गोळा टाकून पाहूया पिठाचा. वर आला की तेल गरम झालं. वर आलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. छान गोल्डन कलर आलेला आहे. मस्तपैकी गुलगुले तयार झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. मस्त छान गुलगुले बनलेले आहेत. नक्की ट्राय करून पहा. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करायचं आहे. तसे तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.